कुठेतरी मात्र एक धाब्याने किंवा सिंगल डबलने इथून मात्र सुरुवात केली जाईल, पण तसं न होता कुठेतरी मात्र इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू, विकेटचं होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल. इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला विकेटचं पतन. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. 22 जानेवारी ला श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा आपल्याला आणि प्राण प्रतिष्ठान सोहळा आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. आणि निश्चित रूपानं एकंदरीत जर का आपण बघितलं तर आपण श्रीरामाचं आपण मंदिर उद्घाटन सोहळा पार पडताना पाहणार आहोत. आणि महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते झाला. अर्थातच गागा भट्ट त्यांचे वंशज श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि डेफिनेटली प्रत्येकाला विनंती असेल की प्रत्येकाने दिवाळी साजरी करायची आहे. असं म्हणतात की 14 वर्षाचा वनवास भोगून जेव्हा श्रीराम अयोध्येत आले तेव्हा खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये दिवाळी साजरी केली गेली होती, पण आता 500 वर्षानंतर आपल्याला ही संधी आली आहे याच वर्षात दिवाळी दोनदा साजरी करण्याची. तर सर्वांनी ती दिवाळी साजरी करायची आहे, दिवे लावायचे आहेत घराच्या समोर. ओ हो तेच तर्रार चेंडू फर्रार, बट लाईन लेन इथून मात्र बिघडताना पाहायला मिळते. वाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्या मिळते, सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 1 या अंकावर धावफलक इथे मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. जय बजरंग बोरपाडा संघ यास थोडासा उशिरा पोहोचला म्हणून टॉस विन देण्यात आलं खालिंग संघाला. आणि खालिंग संघाला जेव्हा टॉस विन देण्यात आलं तेव्हा निर्णय त्यांनी स्वीकारला गोलंदाजीचा. आणि गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय मग त्याला साजेसही काम करणं खूप गरजेचं आहे. ते दर्शवत असताना कुठेतरी इथे मात्र चेंडू संपले. 2 धावसंख्या 1 या अंकावर. नेक्स्ट बॉल इथे मात्र आपण पाहू शकताय शॉर्ट थर्डमॅनला हा चेंडू इथे मात्र डिलिव्हर होतोय. फलंदाज सेफली इथून मात्र पोहोचतोय असं म्हणायला हरकत नाही आहे इथून. आणि डेफिनेटली इथे मात्र धाव किती मिळेल तर अर्थातच धाव मिळते. इथून मात्र एकेरी धावेने धावसंख्या जाऊन वधारती जाऊन पोहोचते, ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 2 या अंकावर. वाईट स्वरूपातली 1 धाव आली होती, ती सांघिक खात्यामध्ये ऍड झाली गेली आपण पाहू शकता. आणि आता मात्र वैयक्तिकरित्या सुद्धा 1 धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. जीटीसी का सबसे शांत पर्सन जिसको बोला जाता है, अर्थात आपले सर्वांचे लडके जयंता मोरे आमच्या समोर टेक्निकल ऑपरेटर म्हणून जॉईन होत आहेत. जयंता जबरदस्त मासूम चेहरा वार गहरा म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं तो आमचा जीटीसीचा ऑपरेटर. ओ हो मिस करतायत स्ट्रॉंगली अपील. नितेश शेलार वाटतं हा स्ट्रॉंगली अपील करताना पाहायला मिळतात. एक चांगली शैली आहे त्याही खेळाडूकडे अपील करण्याची. इट्स डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत किती, डेफिनेटली इथे मात्र चेंडू संपलेत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, अजूनही शेष आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळावं कसं, तर खालिंगरांचे हे 4 चेंडू बघा या पद्धतीनं. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज तयार. बॉल इथे मात्र एज आहे, चेंडू खाली पाहायला मिळतोय. तिथे मात्र विशाल विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. हॅलो ते नाव पोचवले मित्रा. सो यस जेम्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओ हो विशालनी केलेला इशारा सक्सेसफुली ठरतोय की काय. आणि डेफिनेटली निर्धाव फेक पाहायला मिळते. चेंडू संपलेत तरी किती. आणि षटक क्रमांक
पहिल्या इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात ती म्हणजे 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक ही पहिले संपलाय. धावसंख्या 2. अंतिम 3 षटकांचा खेळ बाकी राहतोय. खालिंगकरांचे सपोर्टर्स आय थिंक तिथपर्यंत पोहोचलेत. जाडाही पोहोचलाय. आमचे सर्व सपोर्टर्स तिथपर्यंत पोहोचलेत. प्रफुल्ल दादा असतील, तदनंतर आमचे विवेक असेल, आदित्य असेल, सर्व आमचे खालिंगकरांचे सपोर्टर्स तिथपर्यंत पोहोचल्याने आणि स्पेशली आमचा जाड्या तो काही सेलिब्रिटी आहे का. आणि डेफिनेटली हे वाक्य ज्याचं फेमस आहे तो आमचा खालिंगावचा आदित्य शेलार इथे पोहोचतोय. वेलकम आदित्य, आपलं ही सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 विकेटच्या मदतीनं 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या ही 2 या अंकावर धावफलक इथे मात्र जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक पहिले संपलंय. शेवटच्या 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहतोय. नितेश शेलारला आणले गेले. नितेश शेलार, भावेश शेलार आणि इंजिनियर शेलार, स्वप्नील शेलार हे 3 बंधुराज आहेत. एकाच टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली सिव्हिल इंजिनियर आहेत. मग टक्केवारीवर जर कामं पाहिजे तर डेफिनेटली त्यांना भेटा आणि कामं मिळू शकता. सगळ्यात आपण मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता नितेश शेलारला इथे मात्र आणले गेलं आहे. ब्रदर्स केक शॉप मुरे स्टॉपवर जे आपल्याला पाहायला मिळतं त्यांचे बंधुराज गोलंदाज तयार होतोय. ओहो हो, नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहाल तर निर्धाव फेक पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि जशी काय किंवा काहीच मिळणार नाही आहे असं म्हणायला इथून मात्र वावगं ठरणार नाही आहे. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. अजूनही शेष राहताना इथून मात्र पाहायला मिळतोय. सगळी व्हॉइस क्वालिटी डीजे राज आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ओहो हो, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. कलेक्शन होईल तिथून मात्र सेहवाग. यस, रोज दिवाळी नसत्या तसा प्रत्येक चेंडू आईवा जेल नसतो. हे वाक्य खाली गावामध्ये जेव्हा फेमस झालं आणि ते फेमस होण्याचं कारण कोण तर सेहवाग ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगाच्या बढतीनं 3 या अंगावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. तर नितेश, थोडंसं गेम मित्रांनो आपल्यालाही स्पीडअप करावं लागेल कारण आपणही एक यशस्वी आयोजक आहात. सो त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण थोडंसं गेम स्पीडअप करा. चेंडू संपले 2. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष या द्वितीय षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नितेश शेलार इथून मात्र सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल. हो हो, खोलवर टप्पाचा चेंडू इथून मात्र डिलिव्हर करायचा होता आणि डिलिव्हरी परफेक्ट होताना इथून मात्र पाहायला मिळालाय कारण फेक इथून मात्र निर्धाव आहे. हर्ष आमचे गुणलेखक मित्र जॉईन होत आहेत. डीजे राज जे व्हॉइस क्वालिटी पोहोचवत आहेत. तदनंतर सबसे शान चेहरा GTC का जिसको बोला जाता है आमचे परम मित्र अर्थात जयंता मोरे आणि कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार खूपच हुशार या कॅमेरामॅनमध्ये, कॅमेरा वर्कमध्ये. ओहो हो, झेलला आहे. इथून मात्र संधी. विकेट जोईल पतन फलंदाजाला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. भीती आपण पाहताय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीने आम्ही म्हणत होतो की कॅमेरामॅन आमचे आहेत तुषार आणि कॅमेरामॅन मध्ये आहेत ते खूपच हुशार म्हणून जल्पेश भोईर यांची त्यांच्यावर नजर आहे. मिस्टर GTC ज्यांना आपण सातत्याने म्हणतोय. सर्व आमचे आपण जर का बघितलं नेक्स्ट मॅच जाणता राजा हिवाळी त्याच्या विपक्षात हाना हलबे मापोली. यस, जवळचंच गाव आहे आपलं मापोली आणि त्या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट बॉल. हो हो, इथे मात्र तुषारकडून फेक होताना ती पाहायला मिळते. स्वप्नीलकडून ती फेक होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि सिंगलच मिळेल. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे अर्थातच 4 या अंकावर द्वितीय षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 4 या अंकावर. चेंडू संपले आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. द्वितीय षटकातील काही गोलंदाजी होती खालिंगकरांकडून.
लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओ पिकअप करतात या चेंडूला. भावेश तिथपर्यंत पोहोचेल. भावेशकडून ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि किती धाव मिळतीये तर एकच धाव. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या यस विशाल 5 या अंकावर धावफलक. मला रिपोर्टिंग करायचं आहे आणि तदनंतर मात्र आपण नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. चलो षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता इंजिनियर स्वतः स्वप्नील सिव्हिल इंजिनियर आहेत. आपण पाहू शकताय PWDची कामं, जिल्हा परिषदची जी कामं आहेत ती ज्यांच्या मार्फत केली जातात. तदनंतर डेफिनेटली आपण जांताराच्या संघाला खेळताना आपण इथे मात्र पाहू शकता हिवाई संघाची आणि त्यांची जी जर्सी आहे खूप आकर्षक अशी जर्सी आणि त्यांना स्पॉन्सर केली आहे अब्दुल रऊफ साहेब दादा, अब्दुल रऊफ पटेल साहेब उपसरपंच मापोली, ज्यांच्याकडून आम्हाला ही जर्सी आमच्या टीमकरिता मिळाली आहे. त्यांचे मी खूप खूप आभारी आहोत. ओ हो झेलला आहे तिथे मात्र संधी. विकेट होईल पतन. फलंदाजाला बरसावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आम्हाला दिले त्यांनी डेफिनेटली डीजे यशनं चांगली गीत वाजंती करण्याचं आणि त्यालाही साजेसं काम करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो हो नेक्स्ट बॉल फटका. हाही फसलाय की काय आणि क्षेत्ररक्षकाला मिस केलं गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ आलाय ते मात्र चौकार 4. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विकीकडून मार्गदर्शन केलं जातं. निश्चित रूपाने आपण पाहू शकताय
सेवाग ठाकरे कडून मार्गदर्शन हे केलं जातं. आपण इथे मात्र पाहू शकताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र स्वप्नील पाहायला मिळतो. षटकात येईल पुढचा चेंडू अगदी अलगा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जज करताना चुकी करतोय. झेल कदाचित पाहायला मिळाली असते आपल्याला. प्रॉपरली जज करणं आणि फुटवर्क असणं गरजेचं होतं. पण बोरपाडा संघ आता मात्र मागे हटणार नाहीये, कारण बोरपाडाकरांनी इथे मात्र आता खांदे सैल करायला आणि आपल्या बॅटिंगची ताकद दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. धावसंख्या दुहेरी अंकानं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 2 अंकानं धावसंख्या जाऊन पोहोचते 11-11, म्हणजे द्वितीय अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 11-11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या पावलांचा वापर, रनआउटची संधी, विकेटचं होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल रन आउटच्या स्वरूपात थंबूच्या असल्याला. येस, विकेटचं पतन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11-11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलेत. जरी विचार विभाग वेगवेगळे असले तरी मैत्री ही कायम आहे आणि डेफिनेटली ते आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेरून प्रवेश करा मित्रांनो, आयोजकांच्या वतीनं ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. गोलंदाज यार पुन्हा एकदा स्वप्नील, ओ हो पुन्हा एकदा फसवा चेंडू झेल आहे संधी. आणि हे काय घडतं ह्या मैदानामध्ये, डेफिनेटली कुठेतरी निदेशांचा असर कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल धावसंख्या जम्बोचे 12-12, 2 झेल आतापर्यंत ड्रॉप झाल्यात खालिंग संघाकडून. धावसंख्या 12 या अंकावर चेंडू संपलेत आतापर्यंत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. जय बजरंग बोरपाडा आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. गोलंदाज यार नेक्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट, गॅप एरलाय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुस्थानातील दुसरं, महाराष्ट्रातील पहिलं मंदिर बांधणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजूभाऊ चौधरी यांच्या फ्लेक्सला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आला. इथे मध्ये चौकार 4. हे जे गाणं आहे ना, आमचे योगेश दादा आणि चषक ठेवलाय धोंडा वडवली गावात. अगदी 4 ते 5 वर्षापूर्वी आम्ही इथे या गावामध्ये समालोचनासाठी आलो आणि प्रथमतः ते गाणं DJ पम्याच्या मार्फत इथे मात्र आणलं गेलं आणि वाजवलंही गेलं. मला आठवतं समोरच्या दिशेने स्टेज होता आणि DJ पम्या, प्रशांत भोईर आणि गावान लोडाला सिंगर जे सिंगर आहेत के सिंगर तेही इथे उपस्थित झाले होते. आणि तिथून हे आजपर्यंत ही एक ट्रेडमार्क बनलाय, म्हणजे योगेश दळवींचं आयोजन आणि हे गीत ही एक ओळख बनली आहे. आणि डेफिनेटली ते आमच्या DJ यश आणि DJ राजकडून वाजंत्री केली जाते. नक्कीच मंचावर उपस्थित आमचे मुख्य आयोजक आदरणीय दिनेश दादाही उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत, ज्यांच्या मार्फत भव्य दिव्य आयोजन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकी दादाला आणले गेले षटक क्रमांक 4 डिलिव्हर करण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर विकी म्हणजे आपला सेवाग ठाकरे.
यस, असं वाटलं कारण थोडंसं त्याच पद्धतीने आम्हाला हा खेळाडू पाहायला मिळाला. बट सेवक ठाकरे कदाचित फलंदाजाची भूमिका निभत असावा या टीममध्ये. थोडीशी शरीरयष्टी सेम पाहायला मिळाली या दोन्हीही खेळाडूंची. चला, सर्वात आधी रिपोर्टिंग करायचं आहे जाणता राजा हिवाळी आणि महापोली टीम रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या आयोजकांना. येस, कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे नक्कीच. इथे मात्र निर्धाव फेक पाहायला मिळते डॉट बॉल. पहिला चेंडू विकीचा जर का आपण बघितलं तर वाईट बॉल होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती म्हणजे 17 या क्रिकेटमधला हा जो आकडा आहे की ज्या आकड्यानं अनेकांना रडवलंय, अनेकांना हसवलंय, तो हा आकडा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, ओहो हो, हा बॉल आपण जर का बघितला समोरच्या अँगलने जर का बघितलं असतं तर एक वेगळं स्पष्टीकरण कदाचित पाहायला मिळालं असतं. पण डेफिनेटली इथे मात्र निर्धाव फेक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. इट्स अ डॉट बॉल. चेंडू संपले, 2 धावसंख्या 17. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. धावसंख्या 18. व्हाईट बॉल. आपण बघू शकताय की अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये मोठ्या प्रमाणात 2 तरी पाहायला मिळाले. ओहो हो, नेक्स्ट बॉल. इथे मात्र झेलला संधी, फटका बसलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आपण इथून मात्र ऐकताय आणि निश्चित रूपानं योगेश दळवी यांच्यावर त्यांच्या वडिलांनंतर जर कोणाचा हात असेल तर आदरणीय राजूभाऊ चौधरी आणि त्यांचं एक गीत आपण इथून मात्र ऐकलं. विकेटचं पतन, चेंडू संपलेत आत्तापर्यंत 3 आणि धावसंख्या आहे 18. या अंकावर धावफलक, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हो हो हो, यावेळेला हा चेंडू इथून मात्र वाईट पाहायला मिळतोय आणि 19 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोचताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये हर्ष खूप मोठ्या प्रमाणात इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. खूप सारे मोठ्या प्रमाणात लो स्कोरिंग मॅचेस आपण इथून मात्र पाहत आहे. नेक्स्ट मॅच जाणता राजा हिवाळी आणि हना अल्बे मापोली या 2 संघांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि वन्स अगेन व्हाईट बॉल आणि टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील अर्थातच मनीष पाटील. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल सातत्याने डिलिव्हर होतोय. धावसंख्या जाऊन पोचते 20. खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त चेंडू, खूप मोठ्या प्रमाणात. गोलंदाज तयार. हो हो हो, क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि तिथे मात्र नितीन भाईंच्या बॅनरला सलामी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, चौकार 4. मिळाला आणि चौकाराच्या वरतीने धावसंख्या 24 या अंकावर, जे कुठेतरी मॅच मध्ये इन होण्याचं काम किंवा एक फायटिंग स्कोर देण्याचं काम करताना ते मात्र पाहायला मिळत आहेत. चेंडू संपलेत आतापर्यंत 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. दिनेशजी सुतार साहेब यांचे वडील येथे उपस्थित होतात. रमेशजी सुतार, वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकारच्या वरतीनं 24 या अंकावर धावफलक. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. ओ हो हो,
5वा बॉल, काय चेंडू आहे, इतका जोरदार अक्रोच झाला म्हणजे चेंडू प्रत्येकाला आवडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथून निर्धाव फेक पाहायला मिळते. डॉट बॉल, चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 24-24. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल, डान्स करत चेंडू निघालाय मैदानामध्ये. सिंगल इथे मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची होती संधी, पण फलंदाज सेफली पोहोचलाय. 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 2 धावेच्या वरती. 26-26 विजयाकरिता 27 धावांचा वन समोर ठेवलाय. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स आणि नाणेफेक कक्षामध्ये ही जॉईन होतील. इथून मात्र व्हॉइस ऑफ झिडका मोनिश पाडेल. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल करूयात. एका बाजूला टीम अनहलबे महापोली, दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर टीम हिवाळी जाणता राजा. हिवाळी पण असा संघ पाहायला मिळतोय. आणि नाण्याचा आपण करूयात कौल. कॉलिंग कोण देणार आहे? जाणता राजा हिवाळी संघाकडनं कॉलिंग. टेल इज अ कॉल अँड इट इज अ हेड. अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ती महापोली संघाने मान्यवरांना विनंती करतोय डिसिजन कळवा. फिल्डिंग. ओके, ऑल दी बेस्ट. आपण शुभेच्छा देऊयात. तर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली, सॉरी क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आणि आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी. जाऊयात मागच्या दिशेने. एका बाजूला टीम बोरपाडा संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय तो अगदी खाळिंग. आणि प्रथमतः जर बघितलं गेलं तर बॅटिंग करताना धावा बनवल्या गेल्या टीम बोरपाडा संघाने. त्या म्हणजे टोटल 27 धावांचा वन बनव दिलं गेलंय. आणि हे 27 धावांचा वन आता पार पाडण्यासाठी टीम खालिंग संघाचे 2 सलामीचे बॅटर्स हे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. मागची मॅच कोण विसरेल? अगदी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना ती मॅच जाऊन पोहोचली 6 चेंडू 7 धावांवरती. आणि अंतिम षटकामध्ये फक्त एकच धाव दिली. गोलंदाज होते आपल्याला ओम पाटील. आणि पहिले 4 निर्धाव चेंडू, 5व्या चेंडूवरती एक सिंगल आली, एक 6ची मॅच गेली आणि तिथे मात्र विकेट मिळवला ओमने. सुंदर गोलंदाजी. त्यामुळे या स्पर्धेमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये या मैदानात तुम्ही कुठल्याही संघाला अंडर एस्टिमेट नाही करू शकत. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज वर्क चांगले करतात. पहिली मॅच पाहिली लो स्कोरिंग, दुसरी मॅच पाहिली लो स्कोरिंग, तिसरी मॅच पाहतोय ती देखील आता सध्यापुरती आपण लो स्कोरिंग आहे असंच म्हणावं लागेल. यानंतर होणारी चौथी मॅच एका बाजूला टीम जांतराजा हिवाळी, दुसऱ्या बाजूला अण्णा हलबे महापोली अशी पाहायला मिळणार आहे. दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतो युवराज आणि त्याच्या समवेत विशाल ही जोडी आहे. जर विकेट हॅट्रिक मिळवली गेली आदरणीय विशाल दादा शेळके आणि प्रीतम दादा शेळके यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपयाचं दिलं जाईल टीम बोरपाडा संघाच्या गोलंदाजांना. नक्की सध्या बोरपाडाची गोलंदाजी झालं म्हणजे पारितोषिक मात्र त्यांनाच लागलं गेलं जाईल. जवळ मॅचच्या दिशेने गोलंदाजीवरती गोलंदाज रोहित पाहतो. षटक क्रमांक पहिला चेंडू यावेळेस पहा. डॉट बॉलची घोषणा. पहिला चेंडू निर्धाव. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. डीप मिड विकेट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर लॉकॉनचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने सजवलंय. पहिला चेंडू डॉट आलाय. ज्या पद्धतीने 27 धावा रोखण्याचा वन दिलं गेलाय त्याच्या सुरुवात कशी पाहिजे
तर या डॉट बॉलची सारखी पाहिजे. यावेळेस हवेत आहे, फटका फसलाय, झेल घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि मग विकेट क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती फलंदाज युवराज कडवला परतावं लागतं. प्रमुख अस्त्र देखील नितेशला म्हणून ओळखला जातं, पण ही सिच्युएशन ओळखावी लागेल. लो स्कोरिंगची मॅच इथे कोणत्या संघाला किंवा आपण पुढे आहोत असं भाकीत जर केलं गेलं तर मॅच अगदी एका क्षणाला बदलू शकते. त्यामुळे या सिच्युएशनला किंवा या लो स्कोरिंगच्या मॅचला कधीही कमी समजू नका. प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक चेंडूवरती मॅच हे वळण घेणारे असतं आणि इथे तेच पाहिलं आपण. मागच्या मॅच मध्ये देखील बघितलं होतं, पहिल्या 3 षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अधिराज्य केलं होतं पण पिंज संघाने, पण शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅचचं पलटणं झालं. यावेळेस पहा अपील स्ट्रॉंग आहे, इथे स्ट्रॉंग अपील केली गेली पण त्यानंतर पंचांचा इशारा काय तर निर्धाव चेंडूची सांगता. पण सुरुवातीचे 3 चेंडूंना जर फोकस केला तर पहिले 3 चेंडू हे डॉट आलेत, निर्धाव आलेत. गोलंदाजीवरती रोहित माळी गोलंदाजीवरती आहे आणि पहिला चेंडू डॉट, मग विकेट आणि तिसरा चेंडू हा निर्धावच्या पद्धतीने. जर विकेट हॅट्रिक मिळवली गेली तर विशाल दादा शेळके आणि प्रीतम दादा शेळके यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइस 500 रुपयाचा दिला जाईल आणि त्या आणखी एक विकेट येत आहे. फलंदाज नितेश शेलारला देखील 0 वरतीच परतावं लागेल. तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण जर बघितलं गेला तर 0 या आकड्यावरती आहेत. 0 कुठल्याच प्रकारची धाव फळकावरती नाहीये अजूनपर्यंत. टीम खालिंग संघाने ती साई स्पोर्ट्स खालिंग संघ आपण पाहतोय आणि खातं उघडलेलं नाही आणि ज्या खातं उघडण्याची गरज देखील आता सध्याच्या घडीला आली आहे, कारण की पहिले 4 चेंडू डॉट बॉल, विकेट, मग डॉट बॉल आणि पुन्हा एकदा विकेट. 5वा आणि 6वा चेंडू येणं बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर इथे बघितलं तर या कंडिशनमध्ये 10 धावा जर या 2 चेंडूमध्ये बनवल्या ना तर म्हणेन की मॅच समांतर चालू आहे. पण या 2 चेंडूमध्ये जर धावा आल्या नाही तर मग पुढच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा निर्बंध ओपन केला जाईल. आणखी दबाव वाढण्याचा प्रयत्न होईल फलंदाजांवरती. जे आता क्षेत्र खाली दिसतं ना इनफिल्डच्या बाहेर, ते क्षेत्र आता भरलेलं दिसेल पुढच्या षटकापासून आणि मग थोडासा दबाव येऊ शकतो. त्या अनुषंगाने गोलंदाजांची जी दिंडी चालू आहे किंवा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात ना त्यांना रोखण्यासाठी या 2 चेंडूवरती हल्ला करावा लागेल. पहिला चेंडू फेस करताना हवेमध्ये फटका आहे, मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावाची कॉलिंग आहे, फेकी थोडीशी लेट झाली आणि त्याच्यात मदतीनं मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं आपण धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला 2 या आकड्यावरती. श्री गणेशा केलं जात आहे, खातं उघडलंय. आपण या विभागामध्ये पुन्हा एकदा GTC लाईव्ह पाहतोय. या स्पर्धेमध्ये सातत्याने जयंत मोरे हे आपल्याला टेक्निशियल ऑपरेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न आहे,
शॉट थर्डमॅनला खेळाडू तिथे तैनात आहे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने पंच गणेश पाटील सरांचा इशारा आलाय की षटक समाप्त झालाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एका षटकाचा खेळ समाप्त 3 या आकड्यावरती. विकेटचा विचार केला तर 2 विकेट परतल्या गेल्यात. आमचे नक्कीच आपण आमचे जे ऑफिशियल पंच जे आहेत गणेश पाटील सर, राजेंद्र बजागे सर असतील, सातत्यानं आपण त्यांना व्हाईट ड्रेसवरती पाहतोय, पण आज जर बघितलं गेलं तर जरा वेगळ्या ड्रेसिंगवरती पाहायला मिळतात. ग्रीन कलरचे ड्रेसेस कोट घातलेले जे आहेत, जे आमच्यापर्यंत पोहोचवले गेले म्हात्रे ब्रदर्स यांच्या माध्यमातून, त्यांचं देखील स्पेशल धन्यवाद. त्यांचं देखील धन्यवाद, कारण की या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहकार्य अनेक वर्ष आपण सातत्याने पाहत आलोय. तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. विकेटचा विचार केला तर 2 विकेट परतल्या गेल्या, 3 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज श्रावणला पाहतोय. गोलंदाज सय्यार, टीम जांताराजा हिवाळी संघाचे कर्णधार आपण आमच्या समवेत जॉईन व्हायचं. गोलंदाज तयार होतो श्रावण. चेंडू क्रमांक पहिला हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक ही धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती 2 विकेट गमावल्या गेल्यात. आता जर बॅटिंगवरती पाहिलं तर विशाल पाटील आहेत आणि त्याच्या समवेत व्हिकी कडवत, आणि मी म्हणेन की इथून पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये येतो. थोडीशी मिसफील्ड घडली आणि तदनंतर दुसऱ्या धावेची कॉलिंग ही सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि मग याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढती आहे, जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती 6 आहेत. चेंडू क्रमांक 3 आता मात्र प्रगतीपथावरती असणार आहे आणि स्ट्रायकर एंडला आपण बॅटरला पाहतोय विशाल पाटील, जे सलामीसाठी आले होते. विशालवरती जिम्मेदारी खूप सारी आहे. विशाल डेप्थ मध्ये बॅटिंग चांगली करतो, अनेकदा पाहिलंय, पण या सिच्युएशन मध्ये किंवा या कंडिशन मध्ये विशाल स्वतःच्या संघाची जिम्मेदारी कशा प्रकारे पुढे घेऊन जातो हे बघणं गरजेचं आहे. पण डॉट बॉल पहा, निदाव चेंडूची सांगता आली आहे. आणखी एक चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर जर बघितलं गेलं तर चेंडूमध्ये आपण बाउन्स पाहिला आणि यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहते 6 आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत ज्युनियरचे संघ खेळताना. उद्याचा दिवसाचा विचार केला तर उद्या दिवसामध्ये सिनियर बी चे संघ असणार आहेत आणि तदनंतर शेवटचा अंतिम दिवस जो रविवारचा दिवस आहे तिथे मात्र आपण मोठे संघ पाहणार आहोत, ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर सिनियरच्या संघ खेळणारा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर अगदी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि मग याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढती आहे, जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ज्युनियरच्या संघ ज्या पद्धतीने उल्लेख केला आजच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आपण पाहिली सूर्यानगर विपक्षामध्ये कोशिंबे संघ, तिथे मात्र कोशिंबे संघाचा विन झाला. दुसरी मॅच जर बघितली पिलंजी आणि ओमसाई धोंडावडवली ज्युनियर, जी अफलातून मॅच आपण पाहिली ज्यामध्ये 6-7चे इक्वेशन मात्र रोखलं गेलं टीम धोंडावडवलीने. तिसरीच मॅच आपण पाहतोय खालिंगच्या विपक्षामध्ये बोरपाडा आणि चौथी मॅच जर बघितलं गेलं तर पीएन पालाकने आणि विपक्षामध्ये टीम कोशिंबे अशी होणार आहे. तर पीएन पालाकने संघाचे कर्णधार आणि कोशिंबे संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी पीएन स्पोर्ट्स पालाकने संघाचे कर्णधार आणि नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे ही दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच आपण खेळवणार आहोत. सो दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. इथे धावसंख्या फलकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती 8. जशी गोलंदाजी चालू आहे, जे प्लॅनिंग साखले होते टीम बोरपाडा संघाने ते प्लॅनिंग एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने करतात आणि गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस पहा कट केला आहे. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका खूप सुंदर आहे.
फलंदाज विशाल पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा विशाल काय फटका. आणि मी म्हटलं होतं ना की विशालकडे क्षमता आहे, विशालकडे शक्ती आहे, पण आता त्याचा वापर तो कशा प्रकारे करेल हा प्रश्नचिन्ह होता. पण शेवटच्या अंतिम चेंडूवरती फटक्याला एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने केलाय आणि मग 6 धावेने इक्वेशन देखील बदलतं. 12 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज आहे. तेरा धावा बनवायच्या. ओके, आणि षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीवरती आपण गोलंदाज सुमित माळीला पाहतोय. पुढच्याच आठवड्यामध्ये आपण टीम जय हनुमान बोरपाडा संघ जे मैदानामध्ये लढताना पाहतोय त्यांच्या देखील स्पर्धा पाहणार आहोत अगदी कवाडच्या मैदानामध्ये. सो ते देखील एक सक्सेसफुल आयोजक आहेत. चला बहुतेक मॅच कडे सुमित माळी गोलंदाजीवरती तयार होत आहे. षटक क्रमांक 3 महत्वाचा निर्णय घेऊन 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा रंगतीय. हा षटक महत्वाचा असेल टीम बोरपाडा संघासाठी. आणि मागच्या मॅच मध्ये जर 6 चेंडू मध्ये 7 धावा रोखला तर इथे 12 चेंडू मध्ये 13 का नाही. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटचा खेळाडू तिथे पोहोचतोय, अडवला जाईल. एकच धाव आणि फेकी करेपर्यंत एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती, माफ करा 15 या आकड्यावरती. विशाल पाटील स्ट्रायकर एंडला आलेत पुन्हा एकदा, ज्यांच्याकडे त्यांच्यावरती खूप सारी जिम्मेदारी आहे. इथून विशालचा विकेट खूप जास्त इम्पॅक्ट करेल, कारण की विशालचा जर विकेट मिळाला तर मग त्याला पाठी साथ द्यायला फलंदाज सध्या जे चेहरे पाहिजेत ते चेहरे नाहीयेत आज टीम खालिंग संघाकडे. त्यामुळे एक प्लस पॉइंट असेल टीम बोरपाडा संघाचा. वाडी शॉर्करचा प्रयत्न मी म्हणेन की जरी पण 9 चेंडू असेल तरी पण पर्याय किंवा ऑप्शन जो निवडला गेला बेस्ट होता. थोडासा आतमध्ये चेंडू आणावा लागेल. एक्स्ट्रा धाव दिली जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 16 या आकड्यावरती धाव संख्या आणि येणारा पुढचा चेंडू फ्रीडचा, म्हणजे अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. लाफ केलाय पुन्हा एकदा. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे प्रोटेक्शन देत आहेत. फिकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17. 17 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडू एक सिंगल आली, मग 9 चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल धाव. जर विकेट हॅट्रिक मिळवली गेली तर आदरणीय विशालजी शेळके आणि प्रीतमजी शेळके यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज सुमितला 500 रुपयाचा देण्यात येईल. पारितोषिक वाढवलंय, 1000 रुपयाचं दिलं जाईल. फक्त हे पारितोषिक जे आहे ते सुमितसाठी असणार आहे. आणि बघा इथून 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 17 आकड्यावरती. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे आणि इथून जर 3 विकेट मिळवले गेले तर कॅश प्राइज 1000 रुपयाचा एक देण्यात येईल. पण त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की इथून डॉट बॉल येणं गरजेचं आहे आणि डॉट बॉल आलाय. टीम खालिंग संघ सध्या आता स्ट्रगल करते असंच म्हणावं लागेल, कारण की नॉन स्ट्राईकला विशाल आहे आणि आता विशाल स्ट्राईकला कसा येईल, विशाल इथून मॅचला कसा पुढे घेऊन जाईल. बघा एक मोठा फटका समीकरण बदलवू शकतं, पण तो मोठा फटका आता कोणाच्या बॅटमध्ये येणार आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की जे चेहरे सातत्याने आपण खालिंग संघाकडनं पाहत असतो ते आज उपस्थितीत नाही आहेत आणि त्यांची उपस्थिती नसल्यावरती टीम खालिंग कशा प्रकारे या मॅचला पुढे घेऊन जातं. कारण की बघा असं म्हणतात ना की मॅच किंवा क्रिकेट हा कोणा एका दोघांवरती नसतो, तुम्हाला सगळ्यांना त्या मैदानामध्ये एफर्ट्स टाकावे लागतात. आणि आता सध्या ही नियती प्रश्न विचारते टीम खालिंग संघाकडे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय 17-7 चेंडू विजयासाठी इक्वेशन जर बघितलं तर 10 धावा बनवायच्यात. 7 चेंडू 10 धावा. गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू घेऊन तयार. लाफ करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे पोहोचेल. तदनंतर
ऑर्थोडॉक्स कॉर्नरचा खेळाडू देखील प्रोटेक्शन देण्यासाठी पोहोचला होता आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आता इक्वेशन मागच्याच मॅच सारखं म्हणावं लागेल. मागच्या मॅच मध्ये होतं 6 चेंडू 7चं, आता 6 चेंडू आणि 8चं इक्वेशन आहे. टीम पीएन पालकने संघाचे कर्णधार आपण कुठे असाल तर लगेच आपण आपला टायमिंग बघा. रिपोर्टिंग टायमिंगचा 11चा होता. टीम पीएन पालकने 1:04 झालं. आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. आणि विपक्षामध्ये टीम कोशिंबे संघ आपण देखील कुठे असाल. कोशिंबे संघाचे कर्णधार आपण या. टीम कोशिंबे संघाचे कर्णधार आपण कुठे असाल. आमचा आवाज जर तुमच्या कानांपर्यंत पोहोचत असेल तर एकच कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न करा. आणि टीम पीएन पालाकने बघा आपला रिपोर्टिंग टायमिंग 11चा होता. 1 वाजलेत. आपण कुठे असाल तर आपण देखील लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम आणि विपुल गोलंदाजीवरती आपण पाहतोय. 6 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतो विशाल पाटीलला. नॉन स्ट्रायकर एंडला विकी कडब आहेत. या विकीच्या बॅटमधनं जर बघितलं तर डबल सिंगल खूप चांगल्या पद्धतीने, पण मागचे 3 चेंडू हा डॉट खेळलाय. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचतो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग नाहीये आणि इथे दुसरी धाव कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेची आता कॉलिंग दिली जाईल का. दोन धावा इथे बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. विजयासाठी आता मात्र धाव्यांची गरज आहे ती 6 आणि चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 5 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हलक्या गतीने चेंडूला कट केला. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. इथे स्ट्रायकर एंडला थोडासा धोका असेल, पण फेकी येईपर्यंत विशालने दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे. आता 4 चेंडू 4 ची मॅच आली आहे. बॉल टू बॉल इक्वेशन, बॉल टू बॉल फाईट चालू आहे सध्या. विशाल खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. मला असं वाटतं की खेळाडू कक्षामधून विशालला कॉलिंग देण्यापेक्षा विशालच्या ज्या पद्धतीने किंवा ज्या स्ट्रॅटेजीने विशाल खेळतो ना ती चालू ठेवली तर विशाल मॅच घेऊन जाऊ शकतो. काही एक एक्स्ट्रा करण्याची इथे आता गरज नाहीये, कारण की अगदी चांगल्या पद्धतीने खेळतोय. अनेकदा पाहतोय ना काही गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतं. एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण एक्स्ट्रा करायला काहीतरी एक्स्ट्रा लावतो आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग गोलंदाजाकडनं चुकी होते किंवा बॅटरकडनं देखील चुकी होते. पण या सिच्युएशन मध्ये विशालने ज्या पद्धतीने मॅचला हळूहळू घेऊन चाललाय ना, मी म्हणेन की सिच्युएशन चांगली आहे. आता स्ट्रगल करायची टीम भोरपाडा संघाला. विशालचा विकेट मिळाला तर मी म्हणेन मॅच मिळाली. एका विकेट साठी इथे तडजोड करावी लागेल. 4 चेंडू 4 ची मॅच. गोलंदाज तयार. स्लो चेंडू आलाय आणि इथे पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. झॉन पोस्ट 24 आकड्यावरती 3 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ बाकी राहतोय तो 4. यावेळेस पंचांचा इशारा. वन्स अगेन व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धावा ह्या रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील आणि अतिरिक्त धावा खूप जास्त या क्रिकेटच्या विश्वामध्ये महत्त्व देत आहेत. आणि इथे जर बघितलं तर 2 वाईट चेंडू हाताळले आणि आता मात्र 4 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज होतो तयार. त्यावेळेस लॉफ केला हवेमध्ये. झेल पकडा, कॅच पकडा, मॅच पकडा. मॅच मध्ये आता ऑन होते टीम एकदा पुन्हा.
चला 3 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. टीम नित्यसाई स्पोर्ट्स कोशिंबे कुठे असाल तर आमचा आवाज ऐकत असाल तर आपण यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इथे चुकी झाली. एक धाव कंप्लीट, रनआउटची संधी होती आणि जर इथे रनआउट आला असता तर मॅच समांतर 2 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. डॉट बॉल आला तर मॅच ऑन राहील. प्रेक्षक वर्ग आमच्या ऑरेंज कलरच्या पडद्याच्या आतमध्ये जे बसलेत आणि इथे पंचांचा इशारा, वाईड मॅच चेंडू आणि मॅचला बॉन होत्या टीम तिसाई स्पोर्ट्स खाली. हार्ड लक टीम. पाहतो त्यांना मी विनंती करतोय की आपण हा सन्मान विशालला द्यायचा. नित्यसाई स्पोर्ट्स कोशिंबे आपण कुठे असाल तर आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. टीम कोशिंबे आपण कुठे असाल, आमचा आवाज जर तुमच्या कानांपर्यंत पोहोचत असेल तर प्लीज येण्याचा प्रयत्न करा. नाणेफेकीचा कौल करायचा आहे, सो प्लीज टीम कोशिंबे बी फास्ट.